उद्या आहे कालभैरव जयंती, तर कालभैरव हे देखील भगवान शंकराचेच उग्र रूप आहे, म्हणजेच भगवान शंकरच आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर आपल्याकडे कालभैरव जयंती देखील अगदी जोमाने साजरी केली जाते. जर तुम्हाला कालभैरवाची पूजा अर्चा करायची असेल आणि तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो नसेल किंवा जवळ तुमच्या आसपास मंदिर देखील नसेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तर भगवान शंकराची म्हणजेच आपण शंकर महादेवांची पूजा अर्चा करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपण उद्याच्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि कालभैरवांचं जे वाहन आहे ते आहे कुत्रा. तर उद्याच्या दिवशी तुम्ही कुत्र्याला गोड चपाती बनवून खाऊ घालायची आहे. गूळ घालून अगदी छान अशी दशमी बनवायची आहे आणि ती एक चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, त्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जी काही पीडा आहे, जो दोष आहे, तो देखील निघून जाणार आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही हे काम नक्की करा आणि तुम्ही कालभैरवाष्टकाचं पठण देखील नक्की करा. यामुळे काय होणार आहे, तर आपल्या घरातील वातावरण एकंदरीत अगदी प्रसन्न होणार आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती देखील निघून जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.